Please mention your roll numbers in the chat box. Do it fast. Hello. सांगायला लावू नका आता बरं का. Otherwise, you will be marked as absent. Please mention your roll numbers in the chat box. Do it fast. पंचेचाळीस मधले 33 जणांनी फक्त लिहिलेले बघा ना रोल नंबर्स. बाकीच्यांची ॲब्सेंटी लागेल बरं का. मला माहित नाही ना, परत मला विचारत नका बसू आहे. हॅलो. So 45 students have joined. Only 34 students, they mentioned their roll numbers in the chat box. Once again, I'm requesting, please mention your roll numbers in the chat box. So for few initially, आणि अनम्यूट वगैरे करत चला बरं का. ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस म्यूट करत चला. डिस्टर्बन्स जर झाला मला तर मी ते रिमूव्ह करतोय, मग परत त्या लेक्चरला अटेंड नाही करता येणार. हॅलो. let us not disturb okay each other. कॅमेरा वगैरे कुणी चालू करू नका. कॅमेरा जर चालू केलेला दिसला वगैरे तर परत तिकडे रिमूव्ह करायला लागेल आहे ना. विदाउट एचओडी परमिशन, एचओडींच्या परमिशन शिवाय आहे ना तिकडे बसता नाही येणार. परत काही गोष्टी फॉलो करा, कोणालाच त्रास नाही होणार. चिन्मय, अनम्यूट करा आहे ना स्वतःला. झाले का सगळे जॉईन झाले का? लेट अस स्टार्ट. I hope once again I'm repeating, once again I'm requesting students, those who have joined late, for them, please mention your roll numbers in the chat box. जाऊया पुढे. Yes, sir.
तर ह्या नोट्स वगैरे मी शेअर करतो तुम्हाला बरं का. ह्या एका विद्यार्थिनीच्या नोट्स आहेत. इकडे नाव पण तुम्ही वाचलं असेल, मला वाटतं 2018 सालच्या बॅचची विद्यार्थिनी होती ती दीपज्योती साठे, जी मेकॅनिकलची स्टुडंट होती ना, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला 2018 साली बरं का. 96.14% काहीतरी मार्क्स पडले आहे ना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये. राईट नाव शी इज इन थर्ड इयर. तर त्यांच्या हँड रिटन नोट्स आहेत ह्या, त्या स्कॅन करून आपण विद्यार्थ्यांना शेअर केलेल्या आहेत. काय अडचण? मला वाटतं सिंटॅक्स आपण बघितला. येस. हॅलो. येस सर. तर हे थोडंसं वाचा तुम्ही, तुम्हाला समजेल. जे सांगितलेलं आहे तेच इकडे आहे. हेलो सर. हाँ हेलो सर थोड़ा सा हिंदी में भी बोले सर, मेरे को ये समझ नहीं आ रहा है सर आप क्या बोल रहे हैं. ओके ओके ओके. साकिब साकिब अमीन, यू आर फ्रॉम? Yes sir, from Jammu and Kashmir. Okay, okay. Actually, I was not having an awareness about you, and henceforth I will try to communicate only in English because Hindi आता नहीं है इतना अच्छा से. ठीक है. So let us communicate in English. No issues. साकिब. Okay. Okay. सर मराठी में भी बोलिए थोड़ा सा सर, क्योंकि बहुत सारों को इंग्लिश भी नहीं आती है सर. ओके ओके. तो यहाँ तक कुछ डाउट है क्या ना साकिब? बहुत सारा कुछ चीजें मैंने मराठी में बोला लास्ट इन द लास्ट सेशन इटसेल्फ. यू शुड रिमाइंड मी एक्चुअली. मिस्टर साकिब, हेलो. ब्रेक सर, आवाज ब्रेक हो रही है. हाँ, लास्ट सेशन, हैव यू अटेंडेड लास्ट सेशन? इसके पहले एक लेक्चर हुआ हमारा अभी. हेलो. यस सर. हाँ समझ सर. में आया क्या थोड़ा कुछ? हाँ सर, थोड़ा थोड़ा आ रहा था सर. तो जो भी कुछ समझ में नहीं आता है, यू कैन स्टॉप मी एंड यू कैन आस्क सर्टेन क्वेश्चंस, टू क्वेश्चंस. आई विल ट्राई टू गिव आंसर्स. विल इट बी ओके साकिब? लेट अस स्टार्ट. यस. यस सर. ओके सर. ओके ओके. चल, सिंटैक्स. यस सर. हाँ, ओके. So syntax is the word and whose meaning we have understood. So definition of syntax is to find arrangement of words to complete meaningful sentence. And for any language, what is required syntax we need to follow. If we are not following syntax, definitely it will give syntax error. Similarly, in computer language also, we need to follow certain syntax. ठीक है. तर पुढे जाऊ आपण. हे बघितलं आपण. Okay. Let us move towards next point, which is character set. Let us try to understand what is meant by character set. In 12th standard or in 11th standard, you might have studied set theory. What is meant by set? Collection or group of something. Set is collection or group of something. So here, character set we will try to understand. Character means either alphabet, digits, or special symbols. So out of these three, if anything you are considering, it can be called as character. So character set is collection or group of alphabets, digits, and special symbols. Alphabets, if you will categorize further, so further alphabets we can categorize into two categories. Capital letters, or we can call it as uppercase letters, capital A to capital Z. Small case letters from small a to small z. So 26 alphabets and these 26. Now here, interesting thing you should understand, capital A and small a, and both are different for computer. Okay, this is called as case sensitivity. Because सर आवाज सर ब्रेक हो रही है सर आप, और सर स्क्रीन शेयर भी नहीं हो रहा है सर. हाँ, is this the case for all? Hello. Hello. Yes sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. I think due to internet connectivity issue, and right now I connected my mobile with this laptop and I'm trying to interact with you, because in the college we don't have right now internet connectivity. I'm using my own mobile. So if this is the case, what we can do?
आवाज येतो का? एम आय ऑडिएबल? हॅलो. ब्रेक होतोय सर आवाज. So let us stop here today because see here college मध्ये इंटरनेट नाही आहे and with my mobile it is very difficult for me to conduct actually. Can we discuss with the help of Telegram? Hello. At least we will discuss. Hello. 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 येस सर. येस सर. टेलिग्राम मध्ये मी तुम्हाला एक लिंक शेअर करतो. जस्ट यू चेक विथ युअर टेलिग्राम ऍप्लिकेशन. इट शुड बी अपडेटेड. Your Telegram application should be updated. You can join audio meeting. So we will conduct our audio session because of this internet connectivity issue. We are stopping here. Division कुठली? अरे Sir, I am not admin actually. Division E ना तुमची? Hello. हा सर डिव्हिजन ई. येस सर. आता अवघड झालं बघा. कसं करणार? एकदा चेक करू आपण. स्क्रीन दिसत नाही का आता? नो सर. ठीक आहे. दिसते सर. दिसतेच स्क्रीन. थोडस अधून मधून जात असेल तर आपण सांगू. आणि बघा इकडे मी कनेक्ट करतो परत. पण थोडी वॉइस ब्रेक होते सर. वॉइस मागाशी ऐकू येत होतं का? सर ते कनेक्टिव्हिटी इश्यू यायला लागलाय. मला ऍडमिन करता का त्या ग्रुपचा डिव्हिजन ई चा? हा मी ऑडिओ मीटिंग घेतो त्याच्यामध्ये. ऍडमिन करा मला फक्त.